हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना. चला भावा बहिणींनो, नटली जरा आज. का लिकीला नटवाय लावली. लिकीनं कपाळच काळ करून टाकलं. चांगलीच नटावली की मला. काय तर हवसच पुन्हा. अगं मुदाम केल्यावानी केलंच तो. अगं तू ना अशी मुडकं घालून बसली त्या मोबाईल मध्ये आणि ना मग मला पुढचं काय दिसत होतं का? बघितलं का आंघोळीचा टाइम ते. मग मी सारवली कशी पण. तर भावा बहिणीनं का लय पांढरे झालते केस. तिला म्हणलं मेहंदी लाव. तर पुरीनं खुशाल हो का माझं आहे ना कपाळ काळ करून टाकलं. अव काय तर कधी म्हणजे आताशी जरा उलसक बरं वाटत होतं. बरं सक्राती दिवशी नाही सांगितलं, नाही तर असंच तोंड घेऊन मला जावं लागलं असतं. असं 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 वावसायला काय तर. पदर घेऊन जायचं मग घोंगट. असा राग येतोय ना मला तुझा. काय तर मिस्टर किधर गया मेरे मिस्टर. माझ्या मिस्टराशिवाय करमत नाही मला. आले बाया शेकायला घेऊन गाराटले काय नो काय तर. कशाला पेटावता उगल हा. ते केलंच बाया दमातच गार मला करत्यात दमातच. गबस आज जरा उलसक बरं वाटत होतं भावा बहिणीनं, म्हणून पुरीला म्हणलं जरा उलशीक मेहंदी फिंदी लाव. तर पुरीनं ठेवलं कपाळ सारवून. हो का मेहंदीनं टोप घातल्यावानी हे काळ मेहंदाडा लावलं ना की टोप घातल्यावानी दिसतं. ती बरगडे लावल्यावर बरं दिसतं, म्हणजे बरं वाटतं जरा. पण बरगडे नव्हती ना. लाकडं नका जाळू. ही ही आपला बसाय केलेला कट्टा छान पैकी. इकडं चेतवा की. इकडं कुठं चेता होता, इथं चेतवा की. म्हणजे वाटेवा आम्ही बी बसू. काय खावं बरं, काय खावा तीच कळत नाही. आव भावा बहिणींना. चुलच पेटवा की त्यापेक्षा. हं? गावात जाता का 4-5 अंडी आणा. आता सकाळी आणली होती, आता करते जरा चांगलं कालवण खाती. पिया हा या घेऊन आधी अंडी. थांबा दाजाला पैसे द्यावं लागतील अंडी आणायला. ए काय चाललंय का तुमचं. जरा नाचावं म्हणलं उलस केडी नवऱ्यावर काढावं तर लैंदी झालं, काढलंच नाही. मसाला कसला मसाला ते ह्याचा कशाचा. मसाली भाताचा मसाला. भात जरा चांगला करा, कसा बी करू नका. 2 भाकरी मला अंड्याचं कालवण करणार आहे. हो संपत आलंय. अर्धा किलो शेंगदाणा होते की तिथं दिसाना काही वय सगळं लगेच संप झाला. हे ग तारा होय व. आणि ती दुकानदाराचं 10 रुपये राहिलेली ती पण द्यायला. हा हा बरोबर बरं झालं ध्यान आलं. ती दुकानदाराचं काल 10 मेजरचं 10 रुपये राहिलेलं ती बी द्या. आणि 5 अंडी आणा. अंडी खाणार आहे का तुम्ही. नको मसाले भात केल्यावर काय काय कालवण करायचं का. उद्या सोमवार हाया, परत शिल्लक ठेवावं नाही लागन. मी सोमवारचं खात नाही कालवण पण आता खाती आदल्या दिवशी. हा कालवण करायचं. हा मी करणार आहे इथंच बाहेर चुली आपली उकडून अंड्याचं कालवण. मग सांगा. बर का 5 अंडी बोकाड आहे ना. ती एक मटन मसाल्याची पुडी हाय वाटतं आहे का. बघा आधी नाही तर परत ह्याला बर 5 अंडी आणि भाताचा मसाला आणा. देखो देखो मुझे छोड़ न देना, देखो देखो मुझे छोड़ न देना, रोऊंगी मैं अकेले में.
काय झालंय माहिती का बाबा मुझे लेके चलो ना. घरी मस्त आलोय दाजी घरी पण जरा दाजी ही जाम झालंय माझं ते जरा ना मला काय मी आपला 2-3 दिवस झाला आरामच करतोय मी एकदा फ्रेश जर वाटलं ना मग काना सगळी कामं करीन मग पटापट. मुझे लेके चलो ना महादेव के मेले में, उज्जैन के मेले में. त्या उज्जैन दुकानदाराला म्हणाव काल अर्ध किलो शेंगदाणा आणलेलं ना 65 रुपयाचं ते आणि मग अजून आता अंडी अंडी 5 रुपये आणलेली 7 रुपयाला अंड आहे. काय म्हणतोय अंडी आणतो हा दुसरं काय आणायचं नाही. दुसरं काय नाही 5 अंडी. ते आपली म्हणते की शेंगदाणा एवढंच राहिलंय शेंगदाण्याचे लाडू करायचे तर आणायचे. बर शेंगदाणा आणता शेंगदाणा लय महाग आहे इथं पण इथं हवं. ही हा? उद्या सोमवार आहे ना हा उद्या आणू उद्या बघू लाडू शेंगदाण्याचं करायचं. 5 अंडी आणा. शिवण्या चूल पेटवायला होती ना इथंच करते ना अंड्याचं कालवण झणझणीत भावा बहिणींनो आणि खाती जीवाला. आपल्या जीवाला कोण द्यायचं. हा अंडीन भाताचा मसाला दे ना नी. मसाल्याचे 20 रुपये. ए, दिले ना दिलेत की. ए थांबा पप्पा थांबा पप्पा पप्पा थांबा. ती सांगितलं का नाही? गप्पा ते डोक्याचा टावेल काढ बंद कर नाटक. काय ती माझी केस येतो. ए पोरे ती आण बाबाने पेटवाय घेतलेलं तिथं शेकायला इकडं चल पेटवायला. ही माझा पोप आहे ही माझी केस येतो. भाताची तयारी कराय जाना ए अपूर्वा ती घेऊन ये चूल पेटवाय इथं. चला चूल पेटावती भाऊ बहिणीनं मी इथंच. बिचारे पप्पाचे कशाला बरं शेक पेटवा आणलेला कशाला त्यांचं का तू गप आवाज बंद कर आणि ती घेऊन ये इकडं. कागद आणून द्या ते थांबा. नको ती आण. अरे देवा बसते इथं भाऊ बहिणींनो पेटावती चुला. गाडी पुढं सरकव ग ती पलीकडे लाव. बया, ती मला उचलत नाही पुढं सरकव सरकव पुढं ढकल ढकल. चालवायला लागल्यावर कशी चालवायची. लाव लाव नीट लाव. हा बस बस राहू दे. मी वाकडं करते पाडली ना तुझ्याकडे तुला- फिरव. तुला लय हानी येईल मम्मी. लय हानी नाही चांगली चिंबवीन. हा तर आज जरा उलसक बरं वाटलं भाऊ बहिणीनं त्याच्यामुळं मी आज व्हिडिओ काढलं बरं का. नाहीतर बोलायला लागलं की असं जरा दम छाटल्या व्हायचं ना त्याच्यामुळं काय मी व्हिडिओ जरा जास्त काढत नव्हती. पण आता जरा उलसक बरं वाटतंय म्हणून काढते व्हिडिओ. चला हो का आता चूल पेटा दे. शिवण्या चल ना आता इथं जाऊ उकाडलेल्या अंड्याचं कालवण करणार आहे. शिवण्या तो आम्ही बसला इथं निवांतवानी. पोरीने मेहंदी नाही लावली व्यवस्थित काय सांगावं भाऊ बहिणीनं. हो का मला ही कपाळ काळ झालंय ती उगच कस तरी वाटायला लागलंय. अय शिवण्या अगं इकडे या. ही बापाने आणलेली कागदन ती घेऊन ये इकडं. तुमच्या दाजीचं पेटवायला शेकायला आणलेलं ती चेतावती इथं चुलीला. आली का पुरी एकदा घरात घुसल्या ना भाऊ बहिणीनं बाहेरच निघत नाही. किती हाका मारा आणि मग ही जास्त वरडायचं आरडायचं म्हणलं की मग जरा ही होतं प्रॉब्लेम येतो. तरी पण त्यातली त्यात बोलती आता. नाही तर महाग तर काय झालं तर बोलूच वाटत नव्हतं. किती वेळा तुला सांगायचं ग तिथलं लाकडं पेटवाया आण लाकडं पेटवाया आण. हा आणि 3 वेळा काय ग काय ग काय ग मायक लावू का. हा अंड्याचं करायचंय काय. हो अंडी 2च येत. हाय तर वय अंडी मी 5 आणाय सांगितल्यात बापाला. हे झालं 4-5 अंड्याचं कालवण करणार आहे मस्त पैकी.
मुझे तुमच्या दाजीचा तिथली घेऊन ये लाकडं. बाप्पा आल्यावर बडबड करेन म्हणलं माझे घेऊन माझं शिकवून दिलं का तुमचं. आता तिथं अंधार झाला. दुसरं हिने ना ए पोरे मोबाईलची ला बॅटरी नी चढ बसत्या इथं शेकत. त्यांना म्हणेन जाऊन द्या काय तिथं चेतावता बसा इथं शेकत. हो का? पेटावती बाहेर चूल मस्त पैकी करते भावा बहिणीने. बाहेर आजचा बेत काय आहे तुम्हाला दाखवीनच मी केल्यावर. आज होतं डोक्यात मटण आणायचं पण म्हणलं नको आज नाही आणत आता. बुधवारी मंगळवार बुधवार बघू आता. आज काय नाही आणलं. जरा जीवाला खायला प्यायला चालू केलंय. मस्त रेटत नाही पण बळजबरीनं खाती. काय करायचं आता. मंगळवारी नाही तर बुधवारी चांगलं बोकडाचं मटण. आता ह्या कोंबड्या खाऊ खाऊ व्हायला लागली तसल्या फुसक्या कोंबड्या. ती ही बोकडाचं मटण आणून चांगलं गरगरीत कालवण करते नाद खोळा. ए नीट बघा इचू काट्याच. वरची वरचीच घेऊन ये 2-3 लय झाली. पप्पाचा कागद कुठून द्यायचा. म्हणजे मी ऑनलाईन मागवलेला होता कागद. पप्पांनी नाही होता आणला. इकडे आणते लाकूड. अगं ती बापाला त्यांनी आणून ठेवले आहेत का लाकडं त्यो का लय बापाच्या मायाचे आहेत. ए राहून दे कागद शोधाय जाणार नाही. ए बाई अगं बाया काय लाकूड घेऊन आलीच. जा दुसरा आण जा. काय बाया कराय मोठी. शिवणे कुठं गेली. शिवण्या बघितलं का लाकूड कसलं आणलंय वाकडं तिकडं. ते टाईलच आहे. बरं जाण जा अजून एक लाकूड पळ. नाही आता भावा बहिणीनं मंगळवारी बुधवारी बी नाही लाका आणू शकत मी. भुगी आहे वाटतं साखरीत आहे. सक्रात आली जवळ काय तर ती ध्यानच नाही बाया मला. सक्रातीच्या मी आता शुभेच्छा देते परत ध्यानात राहतय नाही राहत. सक्रातीच्या आमच्या सगळ्या भावांना आणि बहिणींना हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा. तुमच्या पूनमताईकडून आणि पूनमताईच्या सहकुटुंबाकडून. भेटली चुला तर चांगली. बस हो इथं ठेवा ती लाकडं. ठेवा इथं ठेवा. ती काळी कढई आणतात पाणी इथं
ही करायला काय म्हणतात त्याला हा अंडी उकडायचं आपण त्याच्यात नाही तर जेवू का? होय. बघूला. काळीकडे नाही रे. मग बिना काळीकडे बघूल बारक बघूल बसत नाही ह्याच्यावर ह्या चुलीवर ती चूल मांडायला लागेल. पण मग आज कांडी यायचे मग नुसतं पाणी उकळवायचं काय मग पाणी उकळल्यावर ही होत. चला भाऊ बहिणीनं चालली अंड्याच्या कालवणाची तयारी मस्तपैकी मसाली भात अंड्याचं कालवण बाजरीची भाकर हयाच बेत. चला दुपारी खाल्ली अंड्याची चटणी तांबड्या पाण्याची भाजी. आलाय तुमच्या दाजीचा फोन. बाय बाय.